बुद्धिमान असे एकाहून एक सरस आणि बलवान वानर होते. तर रावणाकडे निकुंभ, मकराक्ष, इंद्रजित, कुंभकर्ण असे अतिरथी महारथी होते. या दोन्ही सैन्यात अतिशय कुंभल युद्ध झाले. प्रभू रामचंद्रांनी शौर्यानं आणि कुशलतेनं त्या 10 तोंडाच्या रावणाच्या डावीकडील 2 मस्तकांचा आपल्या बाणानं वेध घेतला. परंतु मायावी रावणानं पुन्हा दोन्ही मस्तक स्थापित केली. रावणाचा हा मायावी खेळ विभीषण जाणून त्यानं प्रभू रामचंद्रांच्या कानामध्ये एक अत्यंत गुप्त बातमी सांगितली. त्यानं सांगितलं, श्रीराम, त्या दशानन रावणाचा जीव त्याच्या नाभीमध्ये आहे. आपण त्याच्या नाभीवर नेम धरून अस्त्राचा वापर करा. हे ऐकताच प्रभू रामचंद्रांनी ब्रह्मास्त्र सिद्ध केलं आणि नेम धरून रावणाच्या नाभीवर बाण सोडलं. तो भयानक महाप्रचंड राक्षसराज रावण धरणीवर कोसळला. दशाननाचा मृत्यू झाला. त्याबरोबर संपूर्ण वानर सेनेनं प्रभू श्री रामचंद्रांच्या नावाचा जय जयकार केला. सियावर रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की जय. आणि मुद्रण चंद्रशेखर येलार कुलकर्णी.